नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरात उन्हाळ्यामुळे वातावरण तापलंच आहे आणि त्यासोबतच राजकीय वातावरण सुद्धा पसंती कोणाला आहे, राहुल गांधी की मोदी? आमची पसंती मोदीलाच आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी। पाकिस्तानला वाटतं की काँग्रेस निवडून यावं। लंके का नको? तर लंके आता पोलीस लोकांचं काही बापच होतं म्हणलं, आता काय मतदान देऊन उपयोग काय त्यांना? मोदींना। नरेंद्र मोदींना। नरेंद्र मोदींना कारण की त्यांचे असून देव देश धर्माचं कार्य होते आणि त्यासोबत देशाचा विकास पण एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्यासाठी आम्हाला नरेंद्र मोदी की राहुल गांधी? आम्हाला तर यावेळेस मूड चेंज करून राहुल गांधीच हवा आहे। नगर शहरात उन्हाळ्यामुळे वातावरण तापलंच आहे आणि त्यासोबतच राजकीय वातावरण सुद्धा तितकंच तापलंय। आपण आज इथे काही नागरिक उभे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, आपण जाणून घेणार आहोत नगरकरांची पसंती नेमकी कोणाला आहे। आता जे वातावरण चालू आहे राजकीय वातावरण, तर त्याच्यामध्ये तुमची पसंती नेमकी कोणाला आहे? मोदींना आहे की राहुल गांधींना आहे? आज जर पाहायला गेलं तर पाकिस्तानला वाटतंय की काँग्रेस निवडून यावी। पाकिस्तान हा भारतचं चांगलं चिंतणारा मधून नाहीये। जो भारतचं चांगलं होईल असं ज्याला वाटत नसेल तर तो पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानला वाटतंय की काँग्रेस निवडून यावं। तर ह्या गोष्टीला नक्की भारतीयांनी विचार करावा आणि पाकिस्तानला न जिंकू द्यायचं असेल तर पाकिस्तानला जे वाटतं ते नाही करता जे राष्ट्र हितामध्ये आहे, देश हितामध्ये आहे, ते पाऊल सर्व भारतीयांनी उचलावं। मग तुमची नगर दक्षिणेत पसंती कोणाला आहे? लंकेंना आहे की विखेंना आहे? आमची भारतामध्ये पसंती मोदींना आहे। मोदींना विजय करायचा आहे। मोदी सारखे नेतृत्व कित्येक वर्षांनी भारताला लाभले आहे। आज अख्ख्या जगाची ही मागणी आहे की भारत त्यांच्या साईडने हवा। अख्ख्या जगाला वाटतं की भारत आपल्या पाठीशी हवा। काहीतरी तर जादू असेल ना त्या माणसामध्ये, ती जादू स्वीकार करत मोदींना निवडून आणायचा हा निर्धार घेऊन आम्ही येणारं इलेक्शनमध्ये आम्ही आमचं मत मांडणार। इथे आणखी काही नागरिक आहेत, त्यांची पसंती कोणाला आहे हेही जाणून घेऊयात। सर, तुमची पसंती कोणाला आहे, राहुल गांधी की मोदी? आमची पसंती मोदीलाच आहे आणि मोदीचं जसे आले तसे त्यांचं कामही बोलत आहेत की लोकांनी त्यांचा विश्वास, लोक काहीतरी अफवा करतात की असं तसं काही नाही। मोदीचे काम हे तर जनता बघतीच आहे आणि खूप छान काम आहे, त्याच्यामुळे आमची पसंती मोदी आणि मोदीमुळं पसंती आमची विखे। या ठिकाणी युवा वर्ग सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। त्यांची पसंती कोणाला आहे? तुमची पसंती कोणाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदींना। नरेंद्र मोदींनाच का? कारण की त्यांचे असून देव देश धर्माचं कार्य होते आणि त्यासोबत देशाचा विकास पण एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्यासाठी आम्हाला नरेंद्र मोदीच हवे। नगर दक्षिणेत तुमची पसंती कोणाला आहे, लंकेंना की विखेंना? विखे साहेबांना। विखे साहेबांना। बरं, मग निलेश लंकेंचं काम, कोविडचं काम तुम्ही पाहिलंच असेल, तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? नगरचा विकास ते करणार नाहीत का? असं नाही, हे पण विखे साहेब पाहिजे ना, त्यांची पण चांगला नगरचा विकास केलेला आहे आणि वरती देखील मोदी येणार आहे म्हणल्यावर इथं लंकेला येऊन फायदा नाही आहे। नगरचा विकास होणार नाही ना आपल्या, त्यासाठी विखेच पाहिजे इथं। तुमची पसंती कोणाला? नरेंद्र मोदी साहेब। नरेंद्र मोदी। आणि नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे साहेब। इथे काही महिला वर्ग सुद्धा आपल्या सोबत आहेत, इथे गृहिणी आहेत, त्या ताईंशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही कुठल्या? मी ज्ञानसंपदा स्कूलच्या साईडला राहते, सावेडी। आता जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये तुमची पसंती कोणाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना की राहुल गांधींना? पंतप्रधान नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदींना। आता नगर दक्षिणेत दोघांमध्ये लढत होती आहे, आपले लंके साहेब आणि विखे साहेब, तर ह्याच्यामध्ये तुमची पसंती कोणाला? विखे साहेब। विखे साहेबांना का? त्यांनी खूप सुधारणा केली, महिलांसाठी पण खूप काही केलंय नगरमध्ये, म्हणून। आता आपण अनेक नागरिकांशी बातचीत केली। आता इथे आपल्याला एक ॲडव्होकेट सुद्धा भेटल्यात, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। मॅम, तुमचं नाव काय? मी ॲडव्होकेट येवले अनुराधा। तुम्हाला केंद्रात सत्ता कोणाची हवी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? काय, मी एक सर्वसामान्य नागरिक आहे। केंद्रात सत्ता कुणाची एवढं सांगणं इतकी मोठी मी नक्कीच नाही आहे, परंतु देश जर भरभराटीचं होण्यासाठी ज्यांनी कोणी काय आत्तापर्यंत म्हणजे करू शकते, देशाची प्रगती किंवा महत्त्वाचे निर्णय किंवा जे काही नागरिकांसाठी, हा देश नागरिकांसाठी आहे, नागरिकांचा आहे आणि नागरिकांच्या भल्यासाठी तुम्ही काहीतरी देशाचे नेते किंवा देशाचे प्रतिनिधी करतायत नागरिकांच्या भल्यासाठी, त्या माणसाकडे सत्ता गेली पाहिजे। कारण गुप्त मतदान पद्धती आहे, मी सांगू नाही शकत आपल्याला की हे की ते,
परंतु जो माणूस काम करतोय, जो सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय, तळागाळात जातोय किंवा सक्षमपणे देशासाठी निर्णय घेऊ शकतोय, त्याची सत्ता असावी. आता तुम्ही जसं म्हणलात की जो नगरसाठी म्हणजे जो आपल्या नागरिकांमध्ये काम करतोय उतरून त्याच्यासाठी तुम्हाला मत द्यायचं आहे वगैरे, पण माझं असं म्हणणं आहे की आता नगर दक्षिणेत सुद्धा ही निवडणूक होणार आहे, तर तुमची नगर दक्षिणेत लोकांसाठी मत कोणाला, पसंती कोणाला? मी आपल्याला आत्ताच सांगितलं ताई की गुप्त मतदान पद्धती आहे. मी माझं मत जे काय आहे ते 13 तारखेला गुप्त मतदान पद्धतीने देईल, पण ह्या विषयावर भाष्य करणार नाही, कारण आपण पाहिलंय की एखादा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधारी पक्ष असं काही राहिलेलं नाहीये. जनतेच्या मनामध्ये नेमकं त्यांनी कोणत्या पक्षावर निष्ठा ठेवावी किंवा कशावर निष्ठा ठेवावी अशा बऱ्याचशा गोष्टींचा संभ्रम झालाय. म्हणून कुणी पक्षाला पक्षाचं काहीतरी चांगले गुण घेऊन मतदान करेल, कुणी उमेदवाराचं मत घेऊन काही गुणधर्म चांगले घेऊन किंवा त्यांची जी काही प्रगती करण्याची काम करण्याची पद्धत असेल, जी ज्याला माहीत असेल किंवा एखाद्या नागरिकाला जी भावली असेल त्या पद्धतीने ते आता मिक्स विचार करून मतदान करण्याची वेळ नागरिकांवर आली. ॲक्च्युली ती सुदैवी की दुर्दैवी ते माहीत नाही, परंतु ही वेळ यायला नाही. म्हणजे जसे राज्यात म्हणा, देशात म्हणा, एक विशिष्ट पक्ष असायचे, माणसाचे काही तत्त्व असायचे, परंतु हे सर्व तत्वांचं म्हणजे पायमल्ली केली आहे सगळ्या पक्षांनी स्वतःच्या पद्धतीने. आता नगरच्या होणाऱ्या खासदाराकडून तुमची काय अपेक्षा? नगरच्या होणार खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला, त्यासाठी मी आपले आभार मानते. नगरच्या होणाऱ्या खासदाराकडून सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे काही जिल्हा म्हणून म्हणजे जिल्हा विभाजन मागणं जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं मी असं सांगेल की आहे तो जिल्हा तुमच्या ताब्यात जो आहे, जो आता तुम्हाला नागरिक देतील 4 जूनला, त्या जिल्ह्यासाठी तुम्ही काहीतरी, त्या नगर दक्षिण विभागासाठी तुम्ही काहीतरी करा. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुशिक्षित बेकारी हटवायची असेल तर आपल्या लेकरांना बी होऊन ME होऊन किंवा साधं BCS होऊन सुद्धा पुण्याला जावं लागते. तुम्हाला 200 किलोमीटरवर 120 किलोमीटरवर जर जावं लागलं तर ते फक्त तुम्ही ससेमिरा हटवा. जास्तीत जास्त MIDC इथं झालं पाहिजे, जास्तीत जास्त IT पार्क्स इथं झाले पाहिजे. हे उपनगरामध्ये मोठे मोठे बंगले जे ओस पडलेत, फक्त आईवडील राहतात, ज्येष्ठ नागरिक राहत आहेत, ही कन्सेप्ट तुम्ही हटवा. सुशिक्षित नागरिक म्हणजे सुशिक्षित बेकारी हटवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जे काही बेसिक गरजा नागरिकांच्या आहेत ते द्या. डेव्हलप सिटी आपण जर नाशिककडे बघतो, मुंबईकडे बघतो, पुण्याकडे बघतो, लोकांनी अहमदनगर दक्षिणकडे बघावा, एवढीच आमची एक नागरिक म्हणून अपेक्षा आहे. यासोबतच इथे अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. तुम्ही चहा पिताय, जसा चहा गरम आहे तसंच राजकीय वातावरण आता नगरमधलं तापलंय, तर नगरमध्ये नगर दक्षिणेत तुमची पसंती नेमकी कोणाला आहे? सूर्यदादा विखे. आणि आता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे 2 जण आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं, कोण काम करेल? सूर्यदादा करतील. ते वरचं आपल्याला काही एवढं काही नाही, पण सूर्यदादा 100% विजन आहे त्यांच्याकडं. हां, त्यांनी आपले उड्डाण पूल, नगर कल्याण रोडचा पूल आणि त्यांच्यासोबत आमचे लोकप्रिय आमदार आहेत संग्राम भैया, त्याच्यामुळं ते 100% त्यांना नगर शहरातून 50,000चा लीड भेटणार आहे. तुमची पसंती कोणाला आहे? सूर्यदादा. सूर्यदादा. तुम्हाला काय वाटतं की आता निलेश लंके का नव्हतं? सूर्यदादाकडे विजन आहे ना. निलेश लंकेंना का विरोध आहे? ते दक्षिणेत काम करणार नाही असं वाटतं का तुम्हाला? आता हे काय खासदारकी म्हणजे पूर्ण जिल्ह्याचं काम बघावं लागतं, एक तालुक्याचं काम नसतं ते. त्याच्यामुळं सुजयदादा 100% काम करतील आणि त्यांना अनुभव आहे ना संसदेतला पहिले, त्याच्यामुळं ते 100% कामं करतील. आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तुम्हाला निलेश लंकेंचं कोविड काम माहितीच आहे, बरोबर? मग तुम्हाला त्याच्यावरून असं काही वाटत नाही का की निलेश लंकेंना पण आपण एक संधी दिली तर ते काम करतीलच बाबा? ते नाही करू शकत काम. का बरं? कारण त्यांच्याकडं अभ्यास नाही, हे नाही ना. हे अभ्यासू माणसं आहेत, तसे 50 वर्ष राजकारणात आहे आणि संसद निधी आणू शकतात ते. म्हणजे देशाचा राजकारणाचा विषय आहे ना हा, काय गल्ली बोळातला हे नाही आहे ना. देशातून ते निधी आणू शकतात, कारण सत्ता तर वरती भाजपचीच येणार आहे. मग आपल्याला खासदार पण नगरमध्ये भाजपचाच पाहिजे. इथे अजूनही काही नागरिक आहेत, यांना विचारूयात. तुमची केंद्रात पसंती कोणाला? मोदींना. बरं. आणि नगर दक्षिणेत तुमची पसंती कोणाला? दोघं चांगलीच आहे, पण जास्त सुजय विखे राहते. लंके का नको? तर लंके आता पोलीस लोकांचा डायरेक्ट बापच होतं म्हणल्यावर आता काय मतदान देऊन उपयोग काय त्यांना. या ठिकाणी अजून काही नागरिक आपल्याला भेटतात.
त्यांच्याशी पण आपण बातचीत करूयात. काका, तुमचा नेमका कौल कोणाकडे आहे? तुमची पसंती कोणाला आहे? केंद्रात सत्ता कोणाची हवी तुम्हाला? राहुल गांधींची की पंतप्रधान नरेंद्र मोदींची? मोदींची. पीएम मोदींनी बरेच कामं केले, भरपूर विकास झाला आहे. जे 60 वर्षात काँग्रेसने केलं नाही ते 10 वर्षात मोदींनी करून दाखवलं आहे. भरपूर कामे केलेत आणि 2070 संकल्प आहे त्यांचा विकसित भारतचा. हे सगळ्यांचं स्वप्न आहे. मग नगर दक्षिणेत तुमची पसंती कोणाला आहे? विखेंना, सुजय विखे. मग लंकेंनी जी कामं केली कोविडमध्ये त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. इथे अजून काही नागरिक आहेत, त्यांना सुद्धा विचारूयात त्यांची पसंती कोणाला आहे. इथे युवा वर्ग आहे, आपण यांच्याशी बातचीत करूयात. दादा, तुमची पसंती कोणाला आहे? केंद्रात कोणाची सत्ता हवी आहे तुम्हाला? केंद्रात मोदीची सत्ता पाहिजे. मोदींची का? हां, चांगले काम आहेत त्यांचे बऱ्यापैकी. आणि नगर दक्षिणेत तुम्हाला तुमची पसंती कोणाला आहे? विखेंना आहे की लंकेंना आहे? निलेश लंकेला. निलेश लंकेंना का बरं? मग विखेंना का नाही? चांगले गरीब घरातून माणूस येतो, आता सध्या कामं करते बऱ्यापैकी. इथे आणखी नागरिक आहेत, यांना सुद्धा विचारूयात. तुमची पसंती कोणाला आहे? केंद्रात कोणाची सत्ता हवी आहे तुम्हाला? सत्ता केंद्रामध्ये कोणाची असू किंवा राज्यामध्ये कोणाची असू तो प्रश्न महत्त्वाचा नाही. काम किती परफेक्ट माणूस करतो तो प्रश्न महत्त्वाचा. आत्ता मध्यंतरी 22 ऑगस्ट रोजी ITI इन्स्ट्रक्टरची भरती आली होती. त्यामध्ये खंडपीठाने वेगळा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टामध्ये केस जाऊनही महाराष्ट्र शासनाने त्या भरतीमध्ये कोर्टाचा निकालाचा अवमान करून भरती प्रक्रिया केली. त्यामध्ये काहीतरी बदल व्हावा. परत महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यात खूप भ्रष्टाचार आहे, भ्रष्ट अधिकारी कमी व्हावेत. सत्ता कोणाची असू फक्त प्रामाणिकपणे काम बजावं. त्यासाठी वाटलंच तर तुम्ही MPSC थ्रू एखादा आमदार निवडा, खासदार निवडा. पण या असे घराणेशाही म्हणा किंवा एखादा थोडा मोठा होतो नंतर परत तो त्या वळणावरती जातो, तो परत 2 नंबरचे धंदे करतो, अशा गोष्टी करतो. तुम्ही सत्ता कोणला द्या, प्रामाणिकपणे जो कराल त्याची सत्ता यायला पाहिजे. पक्ष महत्त्वाचा नाही. महाविकास आघाडी असो किंवा भाजप असो किंवा इतर पक्ष असो, पक्षाला महत्त्व नाही. काम प्रामाणिक करेल तो नेता, मग तो खासदार असो किंवा आमदार असो. फक्त माझा एकच प्रश्न आहे की जी ITI इन्स्ट्रक्टरची भरती आहे ती प्रामाणिकपणे व्हावं. त्यामध्ये जे भ्रष्ट नेते भ्रष्ट अधिकारी आहे त्यांची परत चौकशी व्हावी किंवा त्या जे औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय होता की CITS विद्यार्थ्यांना घ्यावे आणि त्यानंतर दुसरी यादी निघावी, त्याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी. माझा प्रयत्न असा की सर्व CITS बांधवांच्या वतीने जो काही प्रामाणिकपणे ती भरती पारदर्शकपणे पार पाडील त्यांना माझा सपोर्ट आहे. आणि नगर दक्षिणेत तुमची पसंती कोणाला आहे? माझी पसंती जो ITIचा प्रश्न मार्गी लावेल तो, ते सुजय विखे असू किंवा निलेश लंके असू, त्यांनी ITIचा प्रश्न मार्गी लावला, ती भरती पारदर्शकपणे पार पाडली, त्यांना माझी पसंती आत्ता नाही देत मी. ज्यावेळेस ती भरती प्रक्रिया पूर्ण होईल, पारदर्शक झाली तर मी जो आमदार असेल जो खासदार असेल त्यांना पसंती दर्शवेल. फक्त प्रामाणिकपणे उद्या. अशाच आणखी काही नागरिक आहेत, त्यांना विचारूयात. तुम्हाला केंद्रात सत्ता कुणाची हवी आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आम्हाला हवी केंद्रामध्ये. कारण आत्तापर्यंतचं 10 वर्षातलं काम जर पाहिलं तर गेल्या म्हणजे अनेक दशकांच्या इतिहासात असे कामं झाले नाही जे 10 वर्षात कामं पाहायला मिळाली. त्याच्यामुळं पुनश्च भाजपची सत्ता केंद्रात यायलाच हवी. आणि नगर दक्षिणेत तुमची पसंती कोणाला आहे? सुजय विखेंना आहे की निलेश लंकेंना? डॉक्टर सुजय विखे पाटील. विखे पाटील हो. त्यांनाच का बरं? कारण डॉक्टर सुजय विखे पाटलांनी नगरचा विकास भरपूर करून दाखवला, जो की याच्या आधीचे खासदार भाजपचे होते दिलीप गांधी, त्यांनासुद्धा एवढा जमला नव्हता जो की विखे पाटलांनी करून दाखवले. त्यामुळं विखे पाटील हेच पुनश्च खासदार व्हावे हे आम्हाला मनापासून वाटते. आता जो नगरचा खासदार होईल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? जी काही पाणी योजना आणलेली आहे की 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध होईल, ते आता लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे. हे आम्हाला पहिले चालू व्हावं असं वाटतंय. त्यानंतर जे काही नवीन उद्योग यायला पाहिजे MIDCत ते यावे अशी अपेक्षा आहे सामान्य नगरकर म्हणून. नक्कीच. आणखी एक जोडपा आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूयात. तुमची पसंती कोणाला आहे? केंद्रात कोणाची सत्ता हवी असं तुम्हाला वाटतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? आम्हाला तरी केंद्रात मोदी म्हणूनच पाहिजे. पण तरी जर आपल्या नगर शहरात जर खासदार म्हणून जर बघायला असेल तर मी निलेश लंके साहेबांना मतदान देऊ इच्छितो. असं का बरं? केंद्रात मोदी हवेत आणि नगर दक्षिणेमध्ये तुम्हाला लंके हवेत? कारण पक्षाचा विचार करून नाही चालत. समजा आता निलेश लंके साहेब आहे, त्यांनी आपल्या कोरोना टायमिंगमध्ये काय म्हणजे सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे.
तर अशा माणसाला एक जनतेने एक मत दिलं पाहिजे नाही का, असं मला वाटतं. ताई तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय, तुमची कोणाला पसंती? लंकेंना. आणि केंद्रात मोदी. इथे एक रिक्षा व्यावसायिक आहेत, त्या काकांशी पण आपण बातचीत करूयात. काका, तुमची आता पसंती कोणाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की राहुल गांधींना? मोदींना. आता नगर दक्षिणेमध्ये दोघांमध्ये लढत होतीये, तर तुमची पसंती कोणाला आहे, लंकेंना की विखेंना? विखे पाटील. जेव्हा फोन केलं तेव्हा फोन वगैरे घेते आणि आमच्या गावातले कामं वगैरे केले, रस्ते कामं वगैरे. लंकेंचं कोविड मधलं काम माहिती असेल ना तुम्हाला? खूप कामं केली त्यांनी, कामं केली, खूप कामं केली. मग त्यांना पसंती नाहीये का तुमची? नाही, दोन्ही 50-50. हां, पण मग तुमची पसंती कोणाला? विखे पाटील. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत, एक काका इथे आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत. काका, तुमची पसंती कोणाला आहे, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? मोदींना आहे. नरेंद्र मोदी विकास करतील भारताचा. तुमची नगर दक्षिणेत पसंती कोणाला आहे? या ठिकाणी नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, तुम्हाला केंद्रात सत्ता कोणाची हवी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? आम्हाला तर यावेळेस मूड चेंज करून राहुल गांधीच हवा आहे, कारण की मोदी साहेबांना 10 वर्ष दिले होते, शेतकऱ्यांची अशी दुर्दशा झाली, त्याच्यामुळं कुठंतरी बदल हा होणं काळाची गरज आहे. नगर दक्षिण मतदारसंघामध्ये पण सुजय विखे आता 5 वर्ष खासदार होते, त्यांनी पण काय असं समाजोपयोगी काही काम केलेलं नाही, त्याच्यामुळं निश्चित नगर दक्षिणच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा मूड बदललेला आहे. यामुळं यावर्षी परिवर्तन हे अटळ आहे आणि ते कोणी रोखू शकत नाही. इथे आणखी काही ज्येष्ठ नागरिक भेटलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. केंद्रात तुमची पसंती कोणाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? मोदींना. आणि नगर दक्षिणेत आता जी निवडणूक होणार आहे, तर त्याच्यामध्ये पसंती कोणाला आहे, लंकेंना की विखेंना? मोदींना. नगरमध्ये विखेंना. आता जे आपले नगरचे खासदार होणार आहेत, तर त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? पक्ष काय आता आहे की रोजचे आपले टाईमशीर कामं झाले बस, दुसरं काय. आणखी काही इथे नागरिक आहेत, यांच्याशी बातचीत करूयात. केंद्रात तुम्हाला काय वाटतं, केंद्रात तुमची पसंती कोणाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी सर. नरेंद्र मोदी. आणि नगर दक्षिणेत तुमची पसंती कोणाला आहे, सुजय विखेंना की निलेश लंकेंना? सुजय विखे. आता आपले जे खासदार, होणारे खासदार आहेत, तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडून अहमदनगर शहरातली सुरक्षता सगळ्यात पहिले, त्यानंतर इथल्या युवकांना रोजगार वगैरे मिळवणं, ते अत्यंत पहिल्या पंचवार्षिकमध्ये पण त्यांनी भरपूर काम केलं आहे. त्यामध्ये नगरमध्ये पाहिले तुम्ही, सुजय विखेंनी भरपूर कामं केलेत, जसे की उड्डाणपूल झाले किंवा रोड झाले, नगर शिर्डी महामार्ग आहे, तो पण त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम पाहिलं आहे त्यांनी. आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे खासदारांकडून की आपले नगरचे जे नागरिक आहेत त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटली पाहिजे कामातून, एवढीच नगरकरांची अपेक्षा आहे. आज अनेक लोकांशी आपण बातचीत केली, त्यांची पसंती कोणाला हे जाणून घेतलं. नगर न्यूज 24च्या माध्यमातून मी मृणाल कुलकर्णी सगळ्यांना एकच आवाहन करते, येत्या 13 तारखेला सगळ्यांनी मतदाराचा हक्क बजावून आपली लोकशाही बळकट करा.